विदर्भ न्यूजची विशेष बातमी। दोन तरुणींना चिरडणाऱ्या वाहन चालकांचा अद्यापही शोध नाही। राजापेठ पोलीस झोपले आहेत का? आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी। जखमी तरुणींच्या नातेवाईकांची मागणी। अमरावती येथील कव्वरनगरजवळ चारचाकी वाहनाने तरुणीला चिरडलेल्या प्रकरणी चालकाचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देऊन जखमी तरुणीला न्याय देण्याची मागणी तरुणींच्या नातेवाईकांनी केली आहे। ऐन दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दर्शनाकरिता जाणाऱ्या दोन तरुणींना भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने चिरडून पळ काढला। अर्चना, आपण पाहत आहात विदर्भ न्यूज। आता मी सध्या आलेली आहे कव्वरनगरमध्ये आपण पाहू शकता की हे झाड, या झाडाजवळ रात्री दुर्दैवीने एका 22 वर्षीय वैष्णवी नावाच्या मुलीला एका अनोळखी गाडीने चिरडल्यामुळे तिच्या दुर्दैवीने तिच्या डोक्याला गंभीरतेने मार लागलेला आहे आणि तेव्हाच रात्रीला त्याच वेळेस या सरशानी हॉस्पिटल, आपण पाहू शकता सरशानी हॉस्पिटलमध्ये या दोन्ही पण मुले ॲडमिट आहे। आता सध्या त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे आणि पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केलेली नाही आहे। पोलिसांना आतापर्यंत माहिती झालेलं नाही आहे आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तो व्हिडिओ आलेला आहे, पण त्यांची आतापर्यंत माहिती झालेली नाही आहे की नेमकं कारण जो गाडीचा नंबर आहे तो पोलिसांच्या हातामध्ये लागलेला नाही आहे। प्रशासन याच्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे आणि हीच अपेक्षा आहे की अनोळखी गाडी जेव्हा अमरावतीमध्ये हे अपघात झालेला आहे तर याच्यावर पूर्णपणे लक्ष देणं हेच प्रशासनाचं काम आहे। आणि आता परिस्थितीला मुलीची, वैष्णवी नावाच्या मुलीची परिस्थिती सध्या खूप गंभीर आहे। आपण पाहू शकतो जिकडे तिकडे या रोडला CCTV कॅमेरे असतील आणि पोलिसांनी हे CCTV कॅमेरे चेक करून फक्त त्या कॅमेऱ्यामध्ये फक्त व्हिडिओ दिसत आहे आणि सध्याही पोलिसांच्या हातामध्ये काही अपडेट आलेली नाही आहे, काहीच पोलिसांना सध्या माहिती झालेली नाही आहे। वैष्णवी थोरात ही तरुणी गंभीर जखमी झाल्याने त्या तरुणीला सनशाईन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे। तिची प्रकृती गंभीर असल्याने आरोपी वाहन चालकाचा शोध घेऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जखमी तरुणींच्या नातेवाईकांनी केली आहे। 4 दिवस होऊन सुद्धा राजापेठ पोलीस आरोपी वाहन चालकाचा शोध घेऊ शकले नसल्याने पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप तरुणींच्या नातेवाईकांनी केला आहे। शहरामध्ये ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लागलेले असताना सुद्धा एका वाहनाचा शोध घ्यायला 4 दिवस लागतात, ही लाजिरवाणी बाब राजापेठ पोलिसांकरिता आहे। महिला सुरक्षित असल्याचा गाजावाजा करून जिल्हा प्रशासन कौतुकाची थाप पाठीवर मारून घेत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र महिला सुरक्षित नाहीत याचा अनुभव अमरावती शहरवासियांना नुकतेच या प्रकरणाने दाखवून दिलेला आहे। 5 दिवस होऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने या घटनेचा तपास न करणे म्हणजे पोलीस प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली कार्य करीत असल्याचा हा प्रकार आहे, असा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे। राजापेठ पोलिसांनी आरोपी वाहन चालकाचा शोध घेऊन त्याला कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी तरुणीचे आई-वडील व नातेवाईकांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना केलेली आहे। नमस्कार, मी अर्चना, आपण पाहत आहात विदर्भ न्यूज अमरावती। आता मी सध्या आलेली आहे कव्वरनगरमध्ये, जो काल दुर्दैवीने एका वैष्णवी नावाच्या मुलीचा एका अनोळखी गाडीने चिरडून तिला डोक्याला खूप गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्यासाठी तिचं ट्रीटमेंट आता सरशाईन हॉस्पिटलमध्ये चालू आहे कव्वरनगरमध्ये। आपण त्यांच्या फॅमिलीशी आता मी आलेली आहे, फॅमिलीशी आपण संवाद साधूया की नेमकं प्रकरण काय झालेलं आहे आणि यांची काय मागणी आहे की प्रशासन आतापर्यंत काय करत आहे, पोलिस काय करत आहे। CCTVमध्ये व्हिडिओ दिसत आहे आणि त्याच्यामध्ये जो अनोळखी गाडीचा नंबर होता तो आतापर्यंत पोलिसांच्या हातामध्ये लागलेला नाही। त्याबद्दल आपण जाणूया, काय नाव आहे? माझं गजानन थोरात, मी मुलीचा काका आहे। 4-5 दिवस झाले आज पोलिसवाल्यांनी फक्त आम्हाला आश्वासन देऊन राहिले की आम्ही गाडीचा पत्ता काढू आला, पण कसल्याच प्रकारचा 5 दिवसापासून पोलिसांनी पत्ता काढलेला नाही। 4 ते 5 ठिकाणी CCTV कॅमेऱ्यात ते गाडी दिसत आहे, पण तरीसुद्धा तो कॅमेरा झूम करून पोलिसांनी त्या गाडीचा नंबर शोधला नाही। फक्त सांगून आम्ही CPला सुद्धा निवेदन दिलेलं आहे, CPनं सुद्धा आश्वासन दिलं आहे, पण कसल्याच प्रकारची पोलीस या चोरांना, गाडीला किंवा गाडी मालकाला पकडला नेण्यास अनसक्सेस झालेले आहेत। तरी आमची एक विनंती आहे की कोणत्याही आर्थिक त्या गाडी मालकाला आणि गाडीला त्यांनी ताब्यात घ्यावं, आमच्यासमोर उपस्थित करावं। मुलीला, दोघी मुलीला दुखापत झाली नाही, एका मुलीला म्हणजे वैष्णवी परिस्थिती गंभीर आहे। मुलीची परिस्थिती, वैष्णवी थोराची परिस्थिती गंभीर आहे। तिला म्हणजे पूर्ण एक साईड तिची पूर्ण चिरडल्या गेलेली आहे।
डोक्याला सुद्धा इजा झालेल्या आहेत. हात 3 ठिकाणी तुटलेला आहे, कंबरचा मणका तुटलेला आहे और पाय 4 ते 5 ठिकाणी तुटलेला आहे. अशा अवस्थेत ती मुलगी झुंज देत आहे. तरी पण पोलिसांनी कोणत्याच प्रकारची अजून दक्षता घेतलेली नाही. फक्त आम्हाला हेच सांगत आहे आम्ही इन्क्वायरी करून राहिलो, पण कसल्याच प्रकारची त्यानं ॲक्शन जे घ्यायला पाहिजे ते घेतल्या गेली नाही. आपण ऐकलेलं आहे की मुलीच्या काकांना आता सध्या काय सांगितलेलं आहे आणि आता आपण वैष्णवीच्या आईशी बोलूया. यांचं काय माझं एकच म्हणणं आहे, माझी मुलगी मला न्याय मिळावा बस मला हेच म्हणत आहे. काय सांगाल तुम्ही पोलिसांना, प्रशासनाला काय त्या पोरीने नेलं मला पोरीला आम्हाला त्याच्यामध्ये हे करा. माझ्या मुलीचा मोबाईल पण सापडून नाही राहिला. ते मोबाईल काय आहे, मोबाईल मला नेलेला आहे, मोबाईल त्या होता पहिले कोण आहे माझ्या मोबाईल पाहिजे. काय आहे त्याच्यात काय अनोळखी गाडी आहे ते आपण मला भरती केल्यावर पाठवून येईल आम्ही. आपण आता त्यांच्या आईशी बोललेलं आहे, त्यांच्या आईनं काय सांगितलं हे आपण बघूया आणि आता त्यांच्या बाबासोबत बोलूया, वैष्णवीच्या बाबासोबत बोलूया. माझी मुलगी मराठ्या ठिकाणी आहे. मला आरोग्याला ताबडतोब करायला द्यावं एवढी माझी इच्छा आहे आणि त्याला कठोरात कठोर सजा झाली पाहिजे ही माझी विनंती आहे. आपण पाहू शकता की पूर्ण फॅमिली वैष्णवीची इथं आहे. सनशाईन हॉस्पिटलमध्ये पूर्ण फॅमिली आलेली आहे. काकू, काका, आई, वडील सर्व फॅमिली इथे जमलेली आहे. सध्या वैष्णवीची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि मरणाच्या दारात उभी आहे. खूप दुःखामध्ये आहे. आपण पाहू शकता. असंच प्रशासनाला म्हणणं आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना पकडावं असं फॅमिलीचं म्हणणं आहे. प्रशासन म्हणते की महिला सुरक्षित, कुठं महिला सुरक्षित? तुम्ही सुरक्षितेला फक्त आव्हान का कुठंतरी काय फार मोठं म्हणजे तुम्ही चौकात जी घडलेली घटना बाकी जंगलात कुठं रानावरात घडलेली असते ती वेगळी गोष्ट. पण इथं एवढ्या चौकात जर जिथं CCTV आहेत, सर्व डिजिटल सिटी म्हणून हे अमरावतीला ओळखते, पण अशा ठिकाणी तुम्ही शोध लावू शकत नाही. काय याला काय म्हणायचं? शासनाचा सुप्तपणा म्हणायचा की काय म्हणतो? मला एवढंच बोलायचं आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढी माझी विनंती. अशा सब्जेक्टसाठी पाहत राहा विदर्भ न्यूज. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।